आज आपण करणार आहोत पालक पनीर। पालक पनीरसाठी मी एक जुडी हे पालक चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 200 ग्राम एक पाव मी याच्याने पनीर मागवलं। पनीर आहे त्याच्यामध्ये 8-10 लसणाच्या कळ्या बारीक चिरून घेतल्या आहे। हे 4-5 मिरच्या। आता आपण पालक गरम पाण्यात टाकू। आता आपण पालक गरम पाण्यात टाकून देऊ। तसंच आपण लगेच आपण काढून घेऊ, म्हणजे कलर बदलत नाही। लगेच आपण थंड पाण्यात टाकून देऊ। आता आपण लगेच हे थंड पाण्यात काढून नितळू देऊ आणि बारीक करून घेऊ। बघा हे पनीर मी गरम पाण्यात ठेवलेले आहे। हे याच्यामध्ये मी आता 4-5 मिरच्या टाकलेल्या आहेत। पालक हे आपण बारीक करून घेऊया। बघा अशा प्रकारे पालक बारीक करून घेतले। आता करायला सुरू। बघा आपलं तेल गरम झालं आहे। याच्यामध्ये आपण पहिले लसूण टाकून देऊ, छान त्याला होऊ देऊ। त्याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पालक टाकून देऊ। तर छान होऊ देऊ आपण। आताच आपण थोडं आलं लसणाचं पेस्ट टाकून तिला होऊ देऊ। थोडं कलर रंग आहे का नाही थोडा चेंज होत छान शिजू देऊ त्याला। बघा आता आपण याच्यामध्ये हळद, तिखट अर्धा चम्मच हळद टाकली आहे।
याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकली आहे, अर्धा चमचा हळद. आता मी 3 चम्मच तिखट टाकते, अडीच चमच तिखट टाकलं आहे, अर्धा चमच धने कूट, अर्धा चम्मच काळा मसाला, चवीनुसार मीठ, छान आता हे होऊ दे. आता विसळून आपण थोडं पाणी टाकून देऊया त्याच्यामध्ये. बघा छान कलर थोडा चेंज झालेला, छान आहे. आता याला होऊ दे. बघा हे छान झालेलं आहे. आता आपण पनीर टाकून देऊ, 2 मिनिटं उकळू देऊ. हे झालं. बघा आपली पनीर भाजी किती छान दिसते. आवडली असेल तर करून बघा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बिग बटन दाबा, पूर्ण व्हिडिओ बघा. बघा आपली भाजी किती छान दिसते.